नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही रोज गुगल क्रोम वापरत असाल, पण आज तुम्हाला एक अशा भन्नाट टिप्स आणि ट्रिक बद्दल माहिती सांगणार आहे, जे तुमचा वेळ वाचल आणि गुगल क्रोम वापरणं आणखीन सोपं होईल. चला तर सुरू करूया. तर सर्वात पहिली टिप्स जी आहे, ती म्हणजे इनकॉग्निटो मोड. यामध्ये काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण काही प्रायव्हेटमध्ये सर्च करतो, काही वगैरे वेबसाईट वगैरे किंवा आपल्याला काही पर्सनल माहिती वगैरे आपल्याला पाहायची असेल, त्यासाठी आपण काय करतो, इनकॉग्निटो मोड ओपन करण्याची ही शॉर्टकट की काय आहे, तर कंट्रोल शिफ्ट एन याबद्दल ही शॉर्टकट की ओपन केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला विंडो ओपन होईल न्यू. त्यामध्ये आपण जर सर्च केलं, समजा पीसी गेम्स वगैरे आपण सर्च केलं, एक वेबसाईट ओपन केली फॉर एक्झाम्पल, हे बघा अशा प्रकारची जर वेबसाईट ओपन केली, ही सेव्ह होत नाही. बघा अशा प्रकारची आपण याला जर क्लोज केलं आणि गुगल क्रोमची जर हिस्ट्री चेक केली, तर तुम्हाला जी सर्च केलेलं आहे पीसी गेम्स नावाचं, तुम्हाला इथं सर्च केलेलं दिसणार नाही. ते बघा अशा प्रकारचे मित्रांनो, म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर जी ब्राउझिंग हिस्ट्री आहे ती इथं सेव्ह होणार नाही. त्यानंतरची जी टिप्स आहे ती म्हणजे रिओपन क्लोज टॅब. रिओपन क्लोज टॅब यामध्ये काय होतं मित्रांनो, जर बाय चान्स आपलं जी वेबसाईट आहे आपण जो ओपन केलेली असेल, समजा युट्यूब ओपन केले तुम्ही, युट्यूब ओपन केले आणि चुकून जर तुमची ही टॅब जर क्लोज झाली तुमच्या हाताने, तर ती वापस कशी आणायची, त्याची शॉर्टकट ट्रिक आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, कंट्रोल शिफ्ट आणि टी प्रेस करायचं. कंट्रोल शिफ्ट टी ही शॉर्टकट की यूज करून तुम्ही जी टॅब आपल्या हाताने जे चुकून बंद झालेली आहे ती रिओपन होईल इथं तुमची. बघा अशा प्रकारची. त्यानंतरची जी नेक्स्ट टिप्स आहे ती म्हणजे काय, की आपली ही जी टॅब आहे, समजा ही पहिली टॅब आहे, आपल्याला जर दुसरी टॅब ओपन करायची असेल तर आपण इथून न्यू टॅब ओपन करतो, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला एक शॉर्टकट की यूज करायची, ती म्हणजे कंट्रोल प्लस टी. कंट्रोल प्लस टी दाबल्यानंतर न्यू टॅब ओपन होते. जर ब्राउझिंग करायचे असेल तर न्यू टॅब मध्ये जर ब्राउज करायचं असेल तर आपण ही टिप्स वापरू शकतो. त्यानंतर ची जी टिप्स आहे ती म्हणजे बुकमार्क करंट पेज. म्हणजे समजा आता हे तुम्ही जर एखादं महत्वाचं वेब पेज ओपन केलंय, त्याला आपल्याला बुकमार्क करायचंय, म्हणजे फ्युचरसाठी तुम्हाला ते ओपन करायचंय, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कंट्रोल प्लस डी ही शॉर्टकट की यूज करायची. कंट्रोल प्लस डी, बघा बुकमार्क ऍडेड, इथं जर तुम्ही नाव चेंज करायचं तर करू शकता आणि इथं डन करायचंय. डन केल्यानंतर आपला बुकमार्क इथं होऊन जाईल, म्हणजे फ्युचरला तुम्हाला ती वेबसाईट ओपन करण्याची गरज नाही, डायरेक्ट बुकमार्क ऑप्शन मधून तुम्ही ती वेबसाईट ओपन करू शकतो. त्यानंतरची जी टिप्स आहे, झूम इन आणि झूम आउट. म्हणजे आपल्याला जर वेब पेज वरती झूम करायचंय किंवा झूम आउट करायचंय, त्याच्यासाठी टिप्स आहे. त्यासाठी काय करायचंय, कंट्रोल प्लस कंट्रोल आणि प्लसचं जे साइन आहे ते दाबायचं आपल्याला, आणि जर झूम आउट करायचं असेल तर मायनस, हे बघा प्लस मायनस. आता आपलं जर कधी जर ह्याच्यानंतर आपल्याला जर डिफॉल्ट सेटिंग वर यायचं असेल, त्यासाठी काय करायचंय, कंट्रोल प्लस झिरो केल्यानंतर जे 100% आहे, जे की डिफॉल्ट झूम असतं आपलं, ते इथं सेट होईल तुम्हाला कंट्रोल प्लस झिरोने. त्यानंतरचं जे आहे वेबसाईट जे आहे, सॉरी, त्यानंतरची जी शॉर्टकट की आहे ती म्हणजे, समजा आता युट्यूब ओपन केलंय, याच्यावरती आपल्याला काही शब्द हुडकायचा असेल, शब्द सापडायचा असेल, त्यासाठी आपल्याला काय करायचं, कंट्रोल प्लस एफ ही फाइंड ऑन पेज यावरती क्लिक करायचं. हे फाइंड ऑन म्हणजे या पेज वरती आपल्याला जर कोणता शब्द सापडायचा असेल, त्यासाठी ही शॉर्टकट की आहे. समजा आपल्याला बेस्ट ऑफ, हे बघा मित्रांनो अशा प्रकारचं बेस्ट ऑफ आपल्याला जर शब्द सापडायचा असेल तर तुम्ही इथं टाईप करून सर्च करू शकता. फाइंड ऑन पेजची ही टिप्स होती. त्यानंतरचं जे आहे, समजा आपल्याला काही डाउनलोड केलेली फाईल्स आहे, त्याचा डायलॉग बॉक्स ओपन करायचा आहे, म्हणजे जे फाईल्स आपण डाउनलोड केलेले असतात गुगल क्रोम वरती, ओपन डाउनलोड्स आपल्याला ओपन करायचे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, कंट्रोल प्लस जे हे टॅब ओपन करायची. बघा मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला इथं जे डाउनलोड हिस्ट्री आहे तुम्हाला इथं शो होईल, म्हणजे जे पण फाईल्स आपण वगैरे डाउनलोड केलेले आहेत गुगल क्रोम वरती, इथं तुम्हाला शो होताना दिसेल. त्यासाठी जे आहे कंट्रोल प्लस जे
ही शॉर्टकट की यूज करायची. त्यानंतरची जी आहे ओपन हिस्ट्री, म्हणजे तुम्हाला क्रोम मधली जी आपण जे सर्च केलेले वेबसाईट्स आहेत त्याची हिस्ट्री पाहायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, Ctrl+H ही शॉर्टकट यूज करायची. बघा मित्रांनो, जे पण आपण गुगल क्रोम वरती जे पण वेबसाईट सर्च केलेले आहे ते तुम्हाला इथं शो होताना दिसतील. त्यानंतर आपल्याला जी महत्त्वाची स्टेप आहे म्हणजे तुम्ही जे ब्राउज केलेली हिस्ट्री आहे ती मला डिलीट करायची. कॅशे आणि ब्राउझिंग डेटा हे क्लिअर करण्यासाठी तुम्हाला ही शॉर्टकट की आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कंट्रोल शिफ्ट आणि डिलीट हे बटन प्रेस करायचंय. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचं डिलीट ब्राउझिंग डेटा जे आपल्याला इथं सर्च झालेला दिसतो तर आपल्याला इथं डिलीट फ्रॉम दिस डिव्हाइस यावरती क्लिक करायचं. म्हणजे जे पण आतापर्यंत सर्च केलेलं आहे लास्ट आवर्स, लास्ट 24 आवर्स, लास्ट 7 डेज, म्हणजे आपल्याला इथून ज्या ठिकाणी जे आपल्याला डिलीट करायचे ते इथून तुम्ही डिलीट करू शकता. त्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ओपन टास्क मॅनेजर. टास्क मॅनेजर ओपन करण्यासाठी आपल्याला जे आहे शिफ्ट आणि एस्केप हे बटन दाबायचे. शिफ्ट आणि एस्केप बटन दाबल्यानंतर समजा आपलं हे टास्क मॅनेजर ओपन झाले तर कोणता टॅब जास्त मेमरी खातो, कोणता टॅब जास्ती मेमरी यूज होतो ते आपल्याला इथं पाहता येते. बघा म्हणजे टॅब आणि एक्सटेन्शन, म्हणजे सगळ्यात जास्त आपण जितक्या टॅब जर ओपन केलेल्या असतील तर त्याची मेमरी वगैरे सीपीयू किती युजेस होतो ते आपल्याला इथं चेक करता येते. बघा टास्क मॅनेजरला त्यासाठी जी शॉर्टकट की होती शिफ्ट प्लस एस्केप ही होती. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे ज्या शॉर्टकट टिप्स आहे यामध्ये तुम्ही वापरून आणखीन गुगल क्रोम यूज करणं सोपं होईल आणि तुमचा वेळ पण वाचल. यापैकी तुम्हाला सर्वात कोणती गुगल क्रोम ट्रिक कोणती वाटली चांगली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी विषयावर मराठी व्हिडिओसाठी टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.